Hello students, all organization of commerce and management 12th commerce students. Last lecture we have started Frederick Taylor's scientific management theory. फ्रेडरिक टेलर यांनी सायंटिफिक म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्यवस्थापनासंदर्भातील सांगितलेली थेरी सिद्धांत याला आपण सुरुवात केली होती. त्यामधील डेफिनेशन ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट बाय फ्रेडरिक टेलर व्याख्या देण्यात आलेली आहे. फ्रेडरिक टेलर यांच्या मतानुसार सायंटिफिक मॅनेजमेंट म्हणजेच वैज्ञानिक व्यवस्थापन म्हणजे काय. सायंटिफिक मॅनेजमेंट consist of knowing what you, that is management, want men to do exactly, men, and seeing it that they do in the best and cheapest manner. Scientific management consists of knowing what you want men to do exactly. वैज्ञानिक व्यवस्थापनामध्ये मॅन म्हणजे ज्याचा अर्थ त्यामध्ये काम करणारा मॅनेजर आहे, व्यवस्थापनाला व्यक्तीला आहे, त्या व्यक्तीला नेमकं काय करायचं, काय करावे हे माहीत असणं आणि अँड सीइंग इट दॅट दे डू इन द बेस्ट अँड चीपेस्ट मॅनर. सायंटिफिक वैज्ञानिक व्यवस्थापनामध्ये मॅनेजमेंटला म्हणजे त्या व्यक्तीला व्यवस्थापनाला काय मॅनेजमेंटमध्ये नक्की काय करावे हे माहीत असणे आणि त्या व्यक्ती सर्वोत्तम म्हणजे बेस्ट उत्तम सगळ्यात योग्य अँड चीपेस्ट मॅनर कमी खर्चात काम पूर्ण कसे करतील हे पाहणं म्हणजेच सायंटिफिक मॅनेजमेंट. नेमकं नक्की काय करायचं आहे, वॉन्ट मॅन डू एक्झॅक्टली काय नक्की करायचं आहे व्यक्तींनी अँड सीइंग इट दॅट ते काम कसं योग्य सर्वोत्तम बेस्ट होईल आणि कमी खर्चात चीपेस्ट मॅनर कमी खर्चात काम पूर्ण कसे करतील हे पाहणं म्हणजेच सायंटिफिक मॅनेजमेंट. हे फ्रेडरिक टेलर यांच्यानुसार डेफिनेशन. त्यानंतर फ्रेडरिक टेलर यांनी सायंटिफिक मॅनेजमेंट संदर्भातील प्रिन्सिपल्स देण्यात आले, तत्त्व सांगण्यात आले की बा हे प्रिन्सिपल सायंटिफिक मॅनेजमेंटचे बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये फॉलो केलो तर त्या दृष्टिकोनातून हे योग्य प्रिन्सिपल्स आहेत त्या ठिकाणचे सायंटिफिक मॅनेजमेंटची. फर्स्ट आहे सायन्स नॉट अ रूल ऑफ थंब. विज्ञान आहे परंतु नॉट अ रूल ऑफ थंब, मूलभूत नियम नाही. रूल ऑफ थंबचा याचाच अर्थ मोस्ट ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये वन पर्सनल जजमेंट ऑफ द मॅनर, एका सिंगल व्यक्तीच्या जजमेंटवरती म्हणजे व्यक्तिगत मतावरती तो बिझनेस ऑर्गनायझेशन चालतो म्हणजे सिंगल पर्सनचा रूल ऑफ थंब ज्याला म्हणण्यात आलेला आहे. त्या रूल ऑफ थंबचा उपयोग या मेथडचा रूल ऑफ थंबचा मेथडचा यूज न करता ते सायंटिफिकरित्या वर्क करण्यात यावं बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये. एका सिंगल पर्सनच्या म्हणजे त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमधील मोस्ट योग्य सिनियर पर्सन असतो मॅनेजरियल, त्या मॅनेजरियलच्या पर्सनल जजमेंटवरती त्याच्या नियमावरती त्याच्या एका डिसिजन्सवरती अवलंबून न राहता प्रत्येक गोष्ट प्रत्येक एव्हरी ईच अँड एव्हरी स्मॉल वर्क टू द सायंटिफिक मेथड, प्रत्येक लहानात लहान कामसुद्धा हे सायंटिफिक मेथडनं करणं आवश्यक आहे. हे फर्स्ट प्रिन्सिपल सांगण्यात आलेलं आहे. यामध्ये इन ऑर्डर टू इन्क्रीज ऑर्गनायझेशनल efficiency the rule of thumb method should be substituted with the method developed through the scientific analysis of work. सायंटिफिक म्हणजेच या बिझनेस ऑर्गनायझेशनमधील इफिशियन्सी संघटनात्मक कार्यक्षमता वाढवण्यासाठी रूल ऑफ थंब मेथड्स रूल ऑफ थंबची पद्धत न वापरता ती पूर्णपणे सायंटिफिक ॲनालिसिस ऑफ वर्क वैज्ञानिक विकसित केलेल्या पद्धतीचा वापर केला पाहिजे. रूल ऑफ थंब डिसिजन आर कशावर रूल ऑफ थंब बेस्ड आहे, बेस्ड ऑन पर्सनल जजमेंट ऑफ मॅनर. पर्सनल जजमेंटवरती रूल ऑफ थंब डिपेंडेड आहे मॅनेजरच्या व्यवस्थापकाच्या वैयक्तिक
पर्सनल जजमेंट, वैयक्तिक आकलनावर रूल ऑफ थंब डिपेंडेड आहे. त्याऐवजी टेलर यांनी सांगितलेलं आहे, टेलर इन्स्टेड अपॉन सायंटिफिक मेथड फॉर ईच स्मॉल वर्क, फॉर एव्हरी स्मॉल वर्क. टेलर यांच्या मतानुसार प्रत्येक लहान कामासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे, किंवा त्यांनी त्याचा प्रत्येक स्मॉल वर्कसाठी सायंटिफिक मॅनेजमेंटनुसार, सायंटिफिकली ॲनालिसिसनुसार वर्क करावे. त्यानंतर सेकंड नंबर देण्यात आलेला आहे प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंटचा, हार्मोनी नॉट डिस्कॉर्ड. हार्मोनी एक प्रकारची समरसता किंवा एकमेकांसंदर्भातील जे बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजमेंट आहे आणि वर्किंग करण्यात येणाऱ्या एम्प्लॉईज आहेत, या एम्प्लॉई एकमेकाला कोऑर्डिनेशननं, सहकार्य भावनेतेनं वर्क करणं गरजेचं आहे. त्यांमध्ये नॉट डिस्कॉर्ड, कसलाही प्रकारचा कॉन्फ्लिक्ट, डिस्कॉर्ड मीन्स वादविवाद, कॉन्फ्लिक्ट संघर्ष मॅनेजमेंट आणि वर्किंग करण्यात येणारे एम्प्लॉईज याच्यामध्ये असता कामा नये. या सेकंड प्रिन्सिपल्स सायंटिफिक मॅनेजमेंटचा फेडरिक टेलर यांनी बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी सांगितलेला आहे. यामध्ये हार्मोनी नॉट डिस्कॉर्ड, अकॉर्डिंग टू धिस प्रिन्सिपल, या प्रिन्सिपलच्या मतानुसार, या तत्वानुसार नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे, देअर शुड बी हार्मोनी बिटवीन द एम्प्लॉई अँड मॅनेजमेंट. जे काम करण्यात येणारे कर्मचारी आणि मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापन, यांच्यामध्ये एक प्रकारचं सामंजस्य असलं पाहिजे, हार्मोनी असतं केलं पाहिजे. त्यानंतर द कोऑर्डिनेशन विल हेल्प इन मिनिमायझिंग कॉन्फ्लिक्ट बिटवीन देम. यांच्यातील काय होईल, समन्वयामुळे म्हणजे कोऑर्डिनेशनमुळे एकमेकातील काय होईल, कॉन्फ्लिक्ट बिटवीन देम, कोणातील, एम्प्लॉई आणि मॅनेजमेंट यांच्यामधील कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष कमी करण्यास मदत होईल. त्यामुळं कोऑर्डिनेशनमुळे परफेक्ट अंडरस्टँडिंग बिटवीन एम्प्लॉई अँड मॅनेजमेंट विल बी हेल्पफुल इन क्रिएटिंग healthy work environment for achieving the described goal, that is success. या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉई आणि मॅनेजमेंट यांच्यातील परफेक्ट अंडरस्टँडिंगमुळं, म्हणजेच परफेक्ट अंडरस्टँडिंग, त्या दोघांमधील सामंजस्यपणा, अंडरस्टँड करून घेणे एकमेकाला वर्किंगमध्ये, त्यामुळं एम्प्लॉई आणि कर्मचाऱ्यामुळं क्रिएटिंग विल बी हेल्पफुल इन क्रिएटिंग, त्यामुळं काय होईल, हेल्दी वर्क एन्व्हायरमेंट, एक पोषक वातावरण त्या ठिकाणी क्रिएट होईल बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये. आणि त्याच्यामुळे काय होईल, बिझनेस ऑर्गनायझेशनचा अचिव्हिंग द डिस्क्राईब्ड गोल, त्यांचे कोणतेही उद्देश आहेत, ध्येय आहेत, ते साध्य होतील. दॅट इज सक्सेस, त्यालाच सक्सेस म्हणता येईल. म्हणजेच बिझनेस ऑर्गनायझेशनचे गोल अचीव झाल्यामुळे बिझनेस ऑर्गनायझेशन सक्सेसफुली वर्क करू शकतो. हा सेकंड प्रिन्सिपल्स त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामुळे काय होईल, ऑर्गनायझेशन should think about maximum prosperity of employee also. त्यामुळे संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या म्हणजे एम्प्लॉईंचा फायद्याचा व विकासाचा विचार केला गेला पाहिजे. ऑर्गनायझेशन शुड थिंक अबाउट, ऑर्गनायझेशन म्हणजे संघटनेने काय थिंक अबाउट, काय विचार केला पाहिजे, मॅक्झिमम प्रॉस्पेरिटी ऑफ एम्प्लॉईज ऑल्सो. प्रॉस्पेरिटी ज्या एम्प्लॉईजला लागण्यात येणारा डेव्हलप करण्याचा, बिझनेस संदर्भातील वर्किंग करतात त्या एम्प्लॉईंचा विकास करण्याचा विचार, डेव्हलप करण्याचा विचार त्यांनी केला गेला पाहिजे. असा सेकंड प्रिन्सिपल्स त्या ठिकाणी सायंटिफिक मॅनेजमेंटरित्या सांगण्यात आहे. त्यानंतर तर थर्ड नंबर आहे मेंटल रिव्हॉल्युशन. रिव्हॉल्युशन क्रांती, कशाची, मेंटली म्हणजेच मानसिक क्रांती. हा थर्ड प्रिन्सिपल देण्यात सांगण्यात आलेला आहे फेडरिक टेलर यांच्यानुसार. मेंटल रिव्हॉल्युशन, मानसिक क्रांती, परंतु कशा संदर्भातील, एम्प्लॉई जे काम करण्यात येणारे बिझनेसमधील एम्प्लॉईज आहेत आणि मॅनेजमेंट आहे, मॅनेजर्स आहेत, त्यामधील यांच्यामध्ये जो कोणताही संघर्ष आहे, म्हणजे त्यांच्यामधील जी मानसिक क्रांती आहे, म्हणजेच त्यांच्यामध्ये पाहण्याचा जे ॲटिट्यूड आहे, एकमेकाकडे पाहण्यातील जे संघर्ष आहे तो कमी करणे आणि त्यामध्ये एक मेंटल रिव्हॉल्युशन घडवून आणणे. टेलर इंट्रोड्यूस्ड द कन्सेप्ट ऑफ मेंटल रिव्हॉल्युशन.
टेलर यांनी मानसिक क्रांतीची संकल्पना मांडली. धिस प्रिन्सिपल, आता हा मेंटल रिव्हॉल्युशन कशावरती फोकस आहे, focuses on change in the attitude of employee and management towards each other. कर्मचारी जे आहे ते एम्प्लॉईज आहेत, ते एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंट व्यवस्थापन या दोघांनीही एकमेकाकडे जो कोणताही पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो बदल घडून आणणे आवश्यक आहे. म्हणजे त्यांचा ॲटिट्यूड ऑफ एम्प्लॉई अँड मॅनेजमेंट टुवर्ड्स ईच अदर चेंज इन द, म्हणजे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदल घडून आणणे आवश्यक आहे. त्यालाच मेंटल रिव्हॉल्युशन म्हणण्यात आलेलं आहे. बोथ शुड रिअलाइज, बोथ एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट शुड रिअलाइज देअर इक्वल इम्पॉर्टन्स इन ऑर्गनायझेशन. बोथ म्हणजे एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट, कर्मचारी व व्यवस्थापक या दोघांनाही कसं आहे, इक्वल इम्पॉर्टन्स इन ऑर्गनायझेशन. इक्वल, दोघांनाही समान काय महत्त्व आहे ऑर्गनायझेशनमध्ये. दे शुड गिव्ह फुल कोऑपरेशन फॉर फुल कोऑपरेशन. कोऑपरेशन याचाच अर्थ काय करणे, त्यांना सहकार्य देणे, पूर्णपणे फुल कोऑपरेशन फॉर अचिविंग गोल ऑफ ऑर्गनायझेशन. दे शुड एम्प्लॉई आणि मॅनेजमेंट, कर्मचारी व मॅनेजमेंटनी व्यवस्थापनांनी काय करणे आहे, फुल कोऑपरेशन, दोघांनी सुद्धा पूर्ण सहकार्य कशासाठी, बिझनेस ऑर्गनायझेशनचे अचिविंग गोल ऑफ ऑर्गनायझेशन. ध्येय बिझनेस ऑर्गनायझेशनचे गोल्स आहेत, बिझनेस सक्सेस करण्यासंदर्भातील, यामध्ये फुल कोऑपरेशन देणे, सहकार्य देणे ह्याच आवश्यक आहे. हा 3rd नंबरचा मेंटल रिव्हॉल्युशन सायंटिफिक मॅनेजमेंटरित्या फ्रेडरिक टेलर यांनी सांगितलेला आहे. आता यानंतरचा 4th नंबरचा प्रिन्सिपल ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट आता आपल्याला पाहायचं आहे. काय आहे, कोऑपरेशन, सहकार्य करणे, आणि नॉट इंडिव्हिज्युअल व्यक्तिगत स्वार्थ त्या ठिकाणी नसला पाहिजे. कोऑपरेशन, सहकार्य असलं गेलं पाहिजे. जे कोणतेही बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉईज आहेत आणि त्यांच्यावरतीचं मॅनेजमेंट आहे, त्या वर्किंग करून घेण्यात येणं, यामध्ये कोऑपरेशन असले गेले पाहिजे, म्युच्युअल अंडरस्टँडिंग असली पाहिजे, सहकार्य एकमेकाला करणं बिझनेस ऑर्गनायझेशनचे गोल अचीव करण्यासाठी आवश्यक आहे. नॉट इंडिव्हिज्युअलिझम, व्यक्तिगत स्वार्थ असला नाही पाहिजे. अशा प्रकारचा सायंटिफिक मॅनेजमेंटमधील 4th नंबरचा प्रिन्सिपल्स फ्रेडरिक टेलर यांनी सांगितलेला आहे. कोऑपरेशन, आता या प्रिन्सिपलवर म्हणजे नेमकं काय आहे. द प्रिन्सिपल एम्फॅसिस ऑन म्युच्युअल कोऑपरेशन बिटवीन वर्कफोर्स, दॅट इज एम्प्लॉई अँड मॅनेजमेंट. हे प्रिन्सिपल तत्व काय सांगतं नेमकं, एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंट, कर्मचारी व व्यवस्थापन एकमेकांना सहकार्य महत्त्व आवश्यक आहे. म्युच्युअल कोऑपरेशन, वर्क फोर्स, कामामध्ये एकमेकाला परस्पर सहकार्य करणं महत्त्व देतं, आवश्यक आहे. ड्यू टू कोऑपरेशन, सहकार्य, कोऑपरेशन, ट्रस्ट, विश्वास, टीम स्पिरिट, संघभावना एक्सेट्रा, इंटरनल कॉम्पिटिशन विल टर्न इनटू हेल्दी वर्किंग एन्व्हायरमेंट. कोऑपरेशन, सहकार्य, ट्रस्ट, विश्वास, टीम स्पिरिट, संघभावना एक्सेट्रा इत्यादीमुळे काय होतं, इंटरनल कॉम्पिटिशन, अंतर्गत स्पर्धेचं रूपांतर, विल टर्न इनटू हेल्दी वर्क एन्व्हायरमेंट. यामुळं संघटनात्मक वातावरण चांगलं क्रिएट होतं. हेल्दी वर्किंग एन्व्हायरमेंट, एकमेकांमध्ये स्पर्धा नसेल, कॉम्पिटिशन, इंटरनल कॉम्पिटिशन नसेल, तर मॅनेजमेंट आणि एम्प्लॉई यांच्यामध्ये एक प्रकारचं हेल्दी एन्व्हायरमेंट, हेल्दी वर्किंग एन्व्हायरमेंट क्रिएट होतं. मॅनेजमेंट शुड ऑलवेज कन्सिडर द सजेशन गिवन बाय एम्प्लॉई इन डिसिजन मेकिंग प्रोसेस.
मॅनेजमेंटने जे कोणतेही व्यवस्थापन आहे म्हणजेच बिझनेस ऑर्गनायझेशनमधील मॅनेजमेंट आहे ते कोणतेही वर्किंग डिसिजन्स घेण्यात येणार आहे त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये त्यावेळेस सजेशन गिवन बाय द एम्प्लॉई त्यांनी एम्प्लॉईजकडनं कर्मचाऱ्यांकडनं काही सजेशन असतील काही सल्ले असतील ते त्यांचे विचारात घेऊन टेकिंग अ डिसिजन घेण्यात यावं बिझनेसेसमध्ये आणि त्यामुळं काय होण्यात येईल एम्प्लॉईजसुद्धा तो आपल्या वर्किंग करताना कसल्याही प्रकारची त्यामुळे तो स्ट्राईक करणार नाही कसली डिमांड ठेवणार नाही बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये तो आपापली वर्किंग करेल एकमेकांमधील कोऑपरेशन करेल संघभावनेने ते एम्प्लॉईसुद्धा वर्क करतील. ॲट द सेम टाईम एम्प्लॉई शूड resist themselves for going on a strike and making unnecessary demands for management. त्यामुळं कर्मचाऱ्यांनी सुद्धा एम्प्लॉईजनी सुद्धा काय केलं पाहिजे त्याचबरोबर गोईंग ऑन स्ट्राईक्स कसल्याही प्रकारच्या संपावर न जाणे मेकिंग अननेसेसरी डिमांड्स कसल्याही प्रकारचे अननेसेसरी अनरिलिव्हंट एक प्रकारचे आवाजावी मागण्या ज्या कोणत्याही आहेत त्या मागू नये त्या तशा प्रकारच्या गोष्टी करू नयेत. दे शूड ट्रीट ईच अदर ॲज टू पिलर्स ऑफ ऑर्गनायझेशन. टू पिलर्स कोण एम्प्लॉई अँड मॅनेजमेंट हे बिझनेस ऑर्गनायझेशनचे टू पिलर्स आहेत स्तंभ आहेत ते एकमेकाकडे त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमधील सगळ्यात महत्त्वाचे 2 पिलर्स आहेत संघटनेमधील मॅनेजमेंट आणि एम्प्लॉई एकमेकांसोबत कोऑपरेशननुसार सहकार्यातून वर्क करणं हे प्रिन्सिपल्स सायंटिफिक मॅनेजमेंटमध्ये फेडरिक टेलर यांनी सांगितलं आहे. त्यानंतरचा पुढचा 5th नंबर आहे डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी डिव्हिजन विभाजन करणे म्हणजेच काय होईल जबाबदारीचे विभाजन डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारीचे विभाजन. आता कोणाकोणा जबाबदारीचे बिटवीन मॅनेजमेंट अँड एम्प्लॉई कर्मचारी आणि जो कोणताही मॅनेजमेंट आहे या एम्प्लॉईजमध्ये वर्किंग काय असली पाहिजे त्यांच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारीचं विभाजन असलं केलं पाहिजे म्हणजेच एम्प्लॉईने आपापली वर्किंग करणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी मॅनेजमेंटने म्हणजे मॅनेजरने सुद्धा आपापली वर्किंग बिझनेस ऑर्गनायझेशनमधील वर्क जे रिस्पॉन्सिबल वर्क आहे ते वर्क व्यवस्थितरित्या रिस्पॉन्सिबिलिटीरित्या पार पाडणं डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारीचे विभाजन. Proper division of work should always be accompanied with a division of responsibilities between the managers and employees. व्यवस्थापन मॅनेजर जो कोणताही आहे त्या ठिकाणचा बिझनेस ऑर्गनायझेशनमधील आणि एम्प्लॉई कर्मचारी यांच्यामधील कामाचे प्रॉपर डिव्हिजन ऑफ वर्क योग्य कामाचे विभाजन रिस्पॉन्सिबिलिटीनुसार त्यांच्या जबाबदाऱ्यानुसार विभाजन केले जावे. हा 5th नंबरचा सायंटिफिक मॅनेजमेंटतील प्रिन्सिपल सांगण्यात आले. त्यामधील मेजर प्लॅनिंग इज डन बाय द टॉप अँड मिडल लेवल management authorities whereas employees are concerning on its execution. जे कोणतेही हाय लेवलची म्हणजे टॉप लेवलची मॅनेजमेंट आहे आणि मिडल लेवलची म्हणजे मध्यम स्तरातील जी मॅनेजमेंट आहे व्यवस्थापनाकडून त्यांचे कामाजन योग्य प्रकारात त्यांनी काय करणे गेले पाहिजे त्या अथॉरिटीजकडनं डिवायडेशन योग्य प्रकारात एक्झिक्यूट करणे वाटप करणे गरजेचं आहे. द रिपोर्टिंग इज डन ॲज पर द इन्स्टिट्यूशन्स गिवन बाय देअर सुपिरियर्स. Managers should always help, encourage and guide the employee.
ज्या कोणत्याही सिनियर पर्सन आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना वेळोवेळी काम जे द्यायचं आहे त्यानुसार काय केलं पाहिजे, सतत त्यांना एनकरेज केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, वेळेवरती त्यांना गाईडलाईन्स दिली पाहिजे, एम्प्लॉईजला एनकरेज केलं पाहिजे, मदत केली पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, मार्गदर्शनसुद्धा मॅनेजमेंटने एम्प्लॉईजना करणं आवश्यक आहे. इट हेल्प्स द बेस्ट परफॉर्मन्स ऑफ मॅनेजर्स ॲज वेल ॲज एम्प्लॉई. त्यामुळं मॅनेजर, व्यवस्थापक अँड एम्प्लॉई, कर्मचारी दोघांचंही काम कसं असलं गेलं पाहिजे, हेल्प फॉर बेस्ट परफॉर्मन्स, दोघांचीही कामगिरी उत्कृष्ट असली गेली पाहिजे आणि त्यामुळे उत्कृष्ट होण्यास यामुळं मदत होते, क्रिएट होते, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटींचं डिव्हिजन केल्यामुळं. हा 5th नंबरचा प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट फ्रेडरिक टेलर यांनी सांगितलं आहे. डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, कामाचं, जबाबदारीचं, वर्किंगचं डिव्हिजन करून योग्य प्रकारात बेस्ट परफॉर्मन्स एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंटने देणं, त्यामुळं सोपं होईल, वर्किंग फास्ट होईल. त्यानंतर 6 नंबरचा प्रिन्सिपल्स घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर 6 नंबरचा आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई फॉर ग्रेटर इफिशियन्सी अँड मॅक्झिमम प्रॉस्पॅरिटी. डेव्हलपमेंट, कोणाचा विकास करणे, एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई, मालक आणि कर्मचारी यांचा डेव्हलपमेंट करणे, विकास करणे, फॉर कशाद्वारे, एकदम ग्रेटर इफिशियन्सी, अधिक कार्यक्षमता, अँड मॅक्झिमम प्रॉस्पॅरिटी, अधिक कार्यक्षमता आणि त्यांच्या समृद्धीसाठी, म्हणजेच काय होईल, डेव्हलपमेंटसाठी कर्मचारी आणि मालक यांचा एक प्रकारे विकास करणे. पूर्णपणे वर्किंग करण्यात येणाऱ्या बिझनेस ऑर्गनायझेशनमधील एम्प्लॉईज असेल, एम्प्लॉयर म्हणजे मालक असेल, त्याद्वारे कर्मचारी असेल, यांचा एक प्रकारे डेव्हलपमेंट करणे, कार्यक्षमता वाढवणे, इफिशियन्सी वाढवणे आणि त्यांची प्रॉस्पॅरिटी जास्तीत जास्त प्रकारे विकास करण्याकडे महत्त्व देणे. हा 6 नंबरचा सायंटिफिक मॅनेजमेंटमधील प्रिन्सिपल देण्यात आले. यामध्ये बेस्ट परफॉर्मन्स ऑफ एनी ऑर्गनायझेशन ऑलवेज demand on the skill and capabilities of its employee to great extent. कोणत्याही एनी ऑर्गनायझेशन, कोणत्याही संघटनेमध्ये बेस्ट स्किल्सनुसार डिपेंड्स कॅपॅबिलिटी ऑफ इट्स एम्प्लॉई टू ग्रेट एक्सटेंट, त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी फार मोठ्या प्रमाणात जी करण्यात येते कर्मचाऱ्यांच्या कशावरती अवलंबून असते, कर्मचाऱ्यांच्याच म्हणजेच त्या ऑर्गनायझेशनमधील एम्प्लॉईजच्या स्किल अँड कॅपॅबिलिटीवरती, म्हणजेच त्यांच्यातील कौशल्य आहे त्यांच्या क्षमतेवरच अवलंबून असते. एनी ऑर्गनायझेशन, कोणतंही ऑर्गनायझेशन, ऑलवेज डिपेंड्स, कोणतेही ऑर्गनायझेशनचं बेस्ट परफॉर्मन्स एम्प्लॉईच्या कशावरतीचं अवलंबून असते, त्यांच्या स्किल अँड कॅपॅबिलिटीवरती. म्हणूनच काय केलं पाहिजे, दस प्रोव्हाइडिंग अ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम टू द एम्प्लॉईज व्हेनेवर रिक्वायर्ड इज व्हेरी इसेन्शियल. त्यामुळं म्हणूनच कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार एम्प्लॉईजच्या, त्यामुळे त्यांना काय देणं आहे, सतत ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम, ट्रेनिंग, प्रशिक्षण, डेव्हलपमेंट प्रोग्राम, विकास कार्यक्रम राबवणं एम्प्लॉईज वेअर रिक्वायर्ड इज व्हेरी इसेन्शियल, हे फार गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं काय परिणाम होईल, इट अल्टिमेटली इफेक्ट्स द प्रॉफिटेबिलिटी ऑफ द ऑर्गनायझेशन. त्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट प्रोग्रॅममुळं त्याचा काय फरक होईल, अल्टिमेट इफेक्ट, त्याचा इफेक्ट काय होईल, प्रॉफिटेबिलिटी टू द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन कर्मचाऱ्यांच्या या ट्रेनिंग आणि प्रशिक्षण विकास कार्यक्रमामुळे राबवल्यामुळे काय होईल, पूर्णपणे बिझनेस ऑर्गनायझेशनच्या नफ्यावरती त्याचा प्रॉफिटेबिलिटी ऑफ द ऑर्गनायझेशन,
व्यवसायाच्या बिझनेस ऑर्गनायझेशनच्या याच्यावर परिणाम होतो. ईच एम्प्लॉई शुड बी गिवन प्रॉपर अपॉर्च्युनिटी टू अटेंड ग्रेटर इफिशियन्सी अँड मॅक्झिमम प्रॉस्पॅरिटी. त्यामुळं काय होईल, प्रत्येक कर्मचाऱ्याला, ईच एम्प्लॉईला उच्च प्रतीची म्हणजेच ग्रेटर इफिशियन्सी उच्च प्रतीची कार्यक्षमता आणि मॅक्झिमम प्रॉस्पेरिटी कमाल समृद्धीची योग्य संधी देण्यात येईल. प्रॉपर अपॉर्च्युनिटी ईच कर्मचाऱ्याला, प्रत्येक कर्मचाऱ्याला काय होईल, उच्च प्रतीची म्हणजे ग्रेटर इफिशियन्सी त्यांची कार्यक्षमता आणि मॅक्झिमम प्रॉस्पेरिटी म्हणजे कमी ते समृद्धीची